हॅलो गाईज, जय श्रीराम. तुम्ही बघू शकता थंडी खूप जास्त आहे आणि आम्ही आता इतक्या थंडीत चाललो आहे. काहीतरी स्वयंपाकच केलेला नाही आहे, पार्सल आणायला जावं लागणार आहे. एखाद दिवशी चालतं. बाय द वे याच्यासाठी चालतं कारण की बड्डेचा ब्लॉग सगळ्यांना खूप आवडला आहे आमचा. त्या खुशीमध्ये हिने जेवणच बनवलेलं नाही. भगवान म्हटलं ये चला आता क्या काय हो रहा है? लागलंच. मेहरबानी करके मुझे समझाइए. पण पाहिजे ना अशी सुट्टी कधीतरी, पाहिजे ना. मग कसं काय म्हणतोय ना, बघितलं आमच्या कॉलनीत आवाज. थंडी खूप आहे. आमच्या कॉलनीतला हॉर्न आहे तो. चलायचं का थांबायचं आहे? पार्सल मला 5 मिनिटं आवरायला उशीर झाला का नाही तेवढी बडबड आहे ना आता इथे इतका टाइमपास चालू आहे. चल पार्सल घेऊन पहिले. ओके चला बघू काय पार्सल आणतो आम्ही. आमच्या संभाजीनगरचे रस्ते असे आहे ना, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. तरी सुद्धा आय लव छत्रपती संभाजीनगर. वी लव छत्रपती संभाजीनगर. खूप भयानक रस्ता आहे, भयानक ट्रॅफिक आहे रस्त्याला. काय माहिती कुठून पार्सल घेणार आहे, काय घेणार आहे, काहीच सांगत नाही. बघू आता काय काय पार्सल घेते. खूप भूक लागलेली आहे, भयानक. थंड प्यायचं काहीतरी. सर्दी झाली ना तुला? कॅरॉटला जाऊन. सर्दी झाली ना तुला? हो का? नाही, कुठं सर्दी आहे? हो, नाही, काहीच नाही आहे. सर्दी झाली मॅडमला आणि गोळा खायचा गाला. अरे आयसी स्पायसी माय फेवरेट प्लेस. आईस डिश माय फेवरेट डिश. बघू आम्ही कुठं आलोय. जाऊ दे, कशाला दाखवायचंय. तुम्हाला लोकेशन कळत आहे का काय? संभाजीनगरहून असेल त्यांना कळेलच. बघू आता काय लोकेशन आहे. इथे खाल्लं असतं पण नको, घरीच खायचं आहे मस्त. बघूयात काय होतं. हॅलो गाईज, इथे पण हिचे कॉल चालू आहे. कॉलमधून पुरसतच नाही आहे. हो लगेच लगेच पाठवून येतो तुम्हाला. व्हिडिओज पाठवून चेक करायला. बसून 2 गोष्टी बोलायच्या सोडून ती कॉल अटेंड करते. काय चालू आहे? हा चालून द्या कॉल. कमाल आहे का? चालून द्या. अरे इव्हेंटचा कॉल होता अटेंड करणार. बघा दोघींना सर्दी तरी गोळा खायचा आहे. जाऊ ना यार कुठेतरी. सर्दी झाली सर्दी. आजच्या ब्लॉगला खूप छान सपोर्ट दिला तुम्ही. सॉरी 2 मिनटं करतो अटेंड. थँक्यू सो मच. ब्लॉग अपलोड झाल्या खूप छान सपोर्ट आला तुमचा. असाच सपोर्ट कायम राहू द्या. खूप जास्त म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही जेव्हा टायमिंग टाकला 12:30चा तर सिरियसली तुम्ही सगळ्यांनी वेट केला. खूप छान वाटलं तुमचं हे प्रेम बघून आम्हाला सगळं. खूप छान. आणि खास तुमच्यासाठीच आता आम्ही कंटिन्यू ब्लॉग करणार आहोत. जास्त सगळं मला कॉल. हां सर. बोल. खूप छान रिस्पॉन्स आहे, खरंच छान आहे. आणि थोडा उशीर झाला. काहींचे DM पण आले, कमेंट पण आले का तुम्ही तुमचं नातं सांगितलंच ते. तर नातं जर बघायचं असेल तुम्हाला काय आहे आमचं नेमकं, एकदा सबस्क्रायबर आमचे वाढू द्या. यूट्यूबचे 10Kच्या वरती सबस्क्रायबर झाले का आम्ही डेफिनेटली रिव्हील करू काय नातं आहे. आणि अजून एक भरपूर जणांची कमेंट आलेली आहे हेअरकटसाठी. मी खूप दिवसांची सांगते बट एकच आहे का 1 मिलियन्स जेव्हा होतील इंस्टाग्रामवर त्यावेळेस करेल म्हणून. त्याच्यामुळे लवकरात लवकर 1 मिलियन बघा की मला पण हेअरकटमध्ये बघायचं आहे. आमचं पार्सल पण आहे. चलो अभी. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. तुमचं इतकं प्रेम बघून ना खरंच थोडंसं इमोशनल झालं. हो. सिरियसली. और कुछ नो वर्ड्स. वाटलं होतं इतकं प्रेम होतं. आणि वन सेकंड एक अजून सांगते. ज्या धाराशिवच्या फॅनबद्दल मी बोलली होती त्यांचा मला कंटिन्यू कॉल आहे, आमचं बोलणं चालू आहे. आणि त्या एक 2-4 दिवसात येणार आहे भेटायला. पण त्यांनी मला हे पण सांगितलं होतं का मॅम तुम्ही नाही येऊ शकत का धाराशिवला. तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे का मी 24 डिसेंबरला धाराशिवला येते इव्हेंट करायला. तसं माझ्या पार्टनरला पण सांगितलं आहे मी माझ्यासोबत चल म्हणून. पण भाव खातो आहे
नाही म्हणतोय, बघू आता वेळेवर काय होतं काही नाही. पण मी 24ला धाराशिवला आहे इव्हेंटसाठी, तर नक्की मी त्या फॅनला भेटणार आहे जर त्यांचं टायमिंग माझ्या टायमिंगसोबत मॅच झाला तर. आणि जर झालं तर त्याचा ब्लॉग मी नक्की तुम्हाला टाकेल, कारण की आज जेव्हा मी त्यांच्याशी बोलली ना, खूप खूप एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये, मला भेटण्याची एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये, आम्हाला भेटण्याची. खूप खूप छान बोलल्यात त्या माझ्याशी, मस्त एकदम. तर नक्की जर मी धाराशिवला असतील आमचं टाईम मॅनेज, कारण की त्या पण वर्किंग वुमन आहे, जर टाईम मॅनेज झालं तर नक्की, नाही तर मग त्या येणारच आहे इकडे भेटायला, तेव्हा जसं होईल तसं. ठीक आहे ना, ते इकडे आल्यानंतर भेटू. अच्छा, म्हणजे तुला यायचं नाही हे फायनल झालं. मॅचेस Travelingचा खूप कंटाळा. मॅचेस हां, पण matches पण आहेत. ट्रॅव्हलिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे माझा. आणि हां, अजून नियम आलेला आहे का मॅचेस म्हणजे नेमके कसले मॅचेस, मी नेमकं काय करते, आम्ही कुठं राहतो, काय, हळूहळू प्रत्येक गोष्ट आम्ही ब्लॉगमध्ये रिव्हील करणारच आहोत. तसं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलेलं आहे का आम्ही नेमकं कोणत्या राज्यात राहतो, कोणत्या डिस्ट्रिक्टला राहतो, तुम्हाला कळेलच ह्या ब्लॉगमध्ये असं पण होणार. आणि हा पण खास ब्लॉग तुमच्यासाठी, कारण की DM आलेले डेली ब्लॉग करत जा, ते डेली ब्लॉग करत जा. आता हे पण मीच धरू का? हे पण बघ. ओके चला आता. हा आमचा सांता. सांता. मी गिफ्ट नाही देणार, गिफ्ट घेणार आहे. आणि तसे आम्ही सांता क्लॉज करत नाही, आम्ही जय श्रीरामवाले आहोत. ओके, जय श्रीराम. गिफ्ट घेतो आम्ही. हा चल, चालव गाडी आता. चल आता क्रिसमसचं गिफ्ट कुठे लावली गाडी? बघा, हिला आमची गाडी सुद्धा माहित नाही अजून. अरे दुसऱ्यांच्याच गाडीला लावशील चाबी. नाही नाही, आपलीच ही आहे. माहिती का आता काय झालं? काय झालं आता? काही नाही झालं, ही दुसऱ्याच गाडीला चाबी लावत होती. नाही, मी दुसऱ्या गाडीला चावी नव्हती, मी बरोबर लावत होती. मागून आवाज आला, काय कारण आहे माहिती का? लॉकच्या नादात बिलच पेड केले, तसंच निघून आलो. पेट्रोल आलेलं आहे फक्त तुमच्यासाठी. हे बघा असं होतं. सोड. हे लक्षात ठेवायचं, बिल पेड केलेलं नाहीये. ए अरे, बिल पेड करून आले आता. करून आला, ते आहे. पण एक सांग, आणि मग हे काका म्हणतात बिलच दिलं नाही का म्हणून. फायनली गाईज घरी आलो आहे. स्टँडनेटला पडशील. कसं काय आज बिलचं काम झालं? हा चल तर, हे तर सांगते मी. चल. त्यावर काय झालं म्हणजे काय सांगते ना. सिरियसली? नाही तू सांग. हा सिरियसली सांग. ओके, अरे सिरियसली. बॅग. अच्छा. त्याच्या मागचं कारण असं होतं की आम्ही दरवेळेस शूट तिच्या फोनमध्ये करतो. आज शूट माझ्या फोनमध्ये चालू होता आणि फोन हिच्याकडे होता. ऑनलाईन बिल पे करायचं, त्याच्यामुळे विसरले. म्हणजे माझ्या सगळं माझ्या याच्यावर डिपेंड आहे. दरवेळेस शूट आम्ही आयफोनमध्ये करतो, यावेळेस माझ्या फोनमध्ये शूट करत होतो. त्याच्यामुळे शूटचा आणि बिल पे काय संबंध, म्हणजे आपला ब्लॉग चालू होता, कंटिन्यू फोन तुझ्या हातात होता. ओके, म्हणजे आलं ब्लेम माझ्यावर. ब्लेम है ना? हे खरं आहे. औरत कितनी भी मोहब्बत कर ले, उसे हमेशा रीजन से सुनने पड़ते हैं. हे खरं आहे. खोटं थोडी बोलणार. शूट करत नव्हते. मर्द ने औरत को पागल कहने पर भी उसने घर को पागल खाना नहीं होने अरे देते. अरे, गाईज फॅन आले आमचे. जस्ट आम्ही ब्लॉग करत होतो, इकडनं गेले ते म्हणतात बिग फॅन. याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट आमच्यासाठी काय असणार आहे? वा वा. काय पाहिजे गाईज अजून? काय पाहिजे? तुझी आयडी मेन्शन. आपण चांगलं काम करतो आहे याची प्रचिती माझा राम, आमचा राम अशी देत असतो आम्हाला, की तुमचं काम चांगलं चालू आहे. लोकांनी किती काही सांगितलं ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नहीं. डोंट केयर लोग क्या कहते हैं, जिंदगी हमारी है, लोगों की नहीं. चल. एक परिंदे में जान बसती थी मेरी, मैंने खुद इसे आजाद कर दिया. तुझे आजाद कर दिया मैंने अपने दिल से. हो नाही जस्ट शायरी. बट खरंच आहे, कामाची प्रचिती भेटल्यावर खूप छान वाटतं. मला सांगा, माझ्या की लोक खरं पण बोलून जातात. या मताची कोण सहमती कमेंट करा. म्हणजे तू आता खरं बोलली ना, काय आजाद कर दिया कोण पहिले. जस्ट शायरी होती ती खडूस. मेरे स्टेटस पर और मेरे रील्स पर मत जाना, हा मुझे समझना इतना आसान नहीं है. म्हणजे हाँ, काय- बट नाही एक मिनिट नाही काय बोलायचं बघ. दोन्ही सांगितले. ही ज्या रील्स टाकती ना, त्याचं प्रत्येक रिझन मी नसते. मग माझं कोण? काही कारण मग नसतं. कोण?
ते तू टाकते ना अशा शायर आहे तर बनवती ती शायरी टाक. दिल जले दिल जले दिल जले. पण ती जी सांगितली होती ना मी, जिसके होने से कोई फर्क नहीं, जो प्यार न समझ पाया वो दर्द. ते माझ्यासाठी नव्हतं ते माझ्यासाठी. का कशावरून मी काय केलं? विमान चाललं. भेटायचं नाही. वा, आपण कधी जाणार आहे असं विमानात? दिसतंय का विमान? आम्हाला पण जायचं विमान लवकरच. जाऊ फिरून येऊ लंडन. महाराष्ट्रातच फिरायचं आहे आम्हाला. हो. बघितलं ना गाईस, कधीच आईस डिश खायला घेऊन जाते. बरं आता चलायचं का? जेवण करायचं, भूक लागली मला. ओके चला बघूयात काय आणलं होतं आम्ही पार्सलमध्ये. आमच्या समोर एक हो बाय गॉड, आमच्या समोर एक कपल आहे. ते दोघं खूप भांडत आहे ते केव्हाचे. बघ किती नशीब. बघ म्हणजे तू किती नशिबाने. बघ मी कधी, अरे मी कधी भांडते का तुला? तो भांडतोय बघ. हे बघा तो भांडतोय बघा. तुम्ही एक नीट एक्सप्रेशन बघा त्याचे. हे बघा हे बघा. मी तसं वेळच उद्यात नाही भांडणार. हे बघा ते भांडतायत. मी मी कधी भांडते तुला? मी कधी भांडते? अरे तू तर नेहमीच भांडत असते. मी समजून घेते. बघा त्या दिवशी पण ऑन व्हिडिओ मी सॉरी म्हटलेले. तेव्हा जेव्हा माझी काही चुकी पण नव्हती. मी आता उठापट्या घालू. नको उठापट्या घालू. नाही ना ते व्हिडिओ बंद केल्यानंतर. कोणासमोर नाही. माझं कोणासोबत कम्पॅरिझन नाही करत आहे. तू नशीबवाने हे तुला सांगून देते माहिती आहे. हे बघ हे बघ काहीच असं दाखवायला नाही पाहिजे आम्ही, पण मी सांगते. काय यार. चला आता त्याच्यावर काहीतरी 2 शब्द जाऊ दे. चूक तुझी असली सॉरी तू म्हणणार, चूक माझी असली तरी सॉरी तू म्हणणार. का? मी का सॉरी म्हणायचं? माझी चुकीच नाही आहे. मी कोणाची? माझी. मग सॉरी कोण म्हणणार? मलाच म्हणावं लागणार. झालं विषय इथंच संपला. हे असं नसतंय. बरं गाईज मला तुम्ही सांगा कमेंट करून की आमच्या दोघात जास्त चिडकं कोण आहे? अँग्री मॅन ही कमी? सांग कमेंट करून सांगा नक्की. आणि हे दिसतील. फायनली गाईस जेवण झालेलं आहे. यस. आता आम्ही चाललो आहोत. खूप थंडी वाजते ना जेवणानंतर. हो वॉकिंगला पण चाललो आहे आणि आम्हाला समोर काहीतरी दिसतं आहे. थंडी वाजते. आम्हाला शेकोटी दिसली. मस्त शेकोटी करणार आहोत आता आम्ही. येस. बोला ना वहिनी. आज 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 काय खरं नाही. दादाला वहिनी बाप कमाल नाही का? गाईस हिने फक्त शेकोटीच दाखवली यार. बसून दिलं नाही तिथं. हे काय होतं नेमकं? म्हणजे निघालो शेकोटीसाठी होतं बाहेर. मी फक्त निघालो शेकोटीसाठी नाही, निघालो टाइम स्पेंड करण्यासाठी होतो. म्हणजे थंडी वाजत होती म्हणून म्हटलं तिथे बसा. हिने डायरेक्ट शेकोटी दाखवली आणि सरळच पुढे आणलं मला. कारण की आम्हाला टाइम स्पेंड करायचं होतं. तिथं खूप जण बसले, मग गप्पा मारता येत नाही. डिस्टर्बन्स. ॲक्च्युली आम्ही दिवसभरामध्ये आमची भेट नाही होत, पण आमची 5 मिनिटासाठी जरी झाली ना, म्हणजे आम्ही असं रिलॅक्स बसून बोललो ना, पूर्ण दिवसाचा आमचा जो काय थकवा असतो तो पूर्ण जातो. फक्त एवढं आहे की त्याच्यामध्ये ब्लॉग करणं नाही होत, पण आता ट्राय करतोय. आता ट्राय करू. आणि विशेष म्हणजे तुमच्या कमेंटमुळे आता आम्ही थोडं जास्त वेळ देऊ शकतो आमच्या बिझी शेड्यूलमधून. हां काढावं लागेल. काढावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आमचं पण दोघांचं सोबत राहणं होईल आणि तुमच्यासाठी पण ब्लॉग होत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. चला आता हा ब्लॉग आजचा आम्ही इथेच संपवतो आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात परत. आता थोडंसं आम्ही आमचा टाईम स्पेंड करतो, वॉकिंग करतो, गप्पा टप्पा करतो, अजून आमच्या ज्या काही बाकी असतील त्या. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग. काय बोलले बरं कमेंट करून? काहीच नाही. तिला समजलंय मी काय बोलले. बाय गाईज. जय श्रीराम. जय श्रीराम. बाय. भरपूर वेळेस बाय जय श्रीराम केलं, पण इतकी अटॅचमेंट झाली तुमच्या सगळ्यांसोबत का ब्लॉग एंडच करावं वाटत नाही. पण आता फायनली बाय. कारण की आता थोडाच वेळ आहे आमच्याकडे. आम्ही गप्पा टप्पा मारतो, वॉकिंग करतो. बाय. बाय.